राजधानी हो राजधानी राजधानी। साहब, किस तरह का प्रोग्राम रहने वाला है और इससे जनता का क्या फायदा हो सकता है? हमारे देश के सैनिक खुद की जान के ऊपर खेलकर देश की रक्षा करते हैं। विपरीत परिस्थिति में रहकर हमारे देश को सुरक्षित रखते हैं और उनके बलबूते पर ही हम हमारे देश में शांति से रह पा रहे हैं। हमारे सैनिक रिटायर होने के बाद भी हमारे देश के बारे में सोचते हैं, समाज के बारे में सोचते हैं, इंसान नागरिकों के बारे में सोचते हैं। मुझे आनंद और खुशी इस बात की है, मालेगांव के माजी सैनिकों ने 1 महीने से प्रैक्टिस करके देशभक्ति गीतों के ऊपर एक कवायद व्यायाम का एक प्रकार निश्चित किया है। 1 महीना से उन्होंने प्रैक्टिस की थी। हम सबको पता है क्या कोरोना का जो माहौल पूरे दुनिया में जो है उसके मुताबिक व्यायाम करना चाहिए, हर आदमी का शरीर सुदृढ़ रहना चाहिए। ये सोचकर माजी सैनिकों ने देशभक्ति गीत पर एक तालीम तैयार की है और उसका कल शुभारंभ मालेगांव में होने जा रहा है। मैं मालेगांव की तमाम आवाम को विनती करूंगा, कोरोना के नियम का पालन करते हुए फिजिकल डिस्टेंस रखना, मास्क पहनना, हाथ स्वच्छ धोना, ये सब नियम का पालन करते हुए इस प्रोग्राम का आनंद लीजिए। और आने वाले दिनों में मालेगांव से लेकर पूरे हिंदुस्तान का नागरिक सुदृढ़ रहना चाहिए। कोरोना का पराभव करने के लिए ये जो देशभक्ति पर गीतों का जो कार्यक्रम कवायद रखी है, मैं समझता हूँ उसकी सबने अंमलबजावनी करना चाहिए। मान्यता झाली त्या 5 कृषी महाविद्यालयांचं मान्यतेचे पण आदेश निघाले। पहिल्या वर्षाला आपलं एक कॉलेज चालू वर्षालाच आपलं सुरू होईल आणि बाकीचे आपले टप्प्याटप्प्याने सुरू होतील। आणि या 5 महाविद्यालयांच्यासाठी लागणारी साधारणतः 625 एकर जमीन जी शेती महामंडळाची होती ती महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाच्या या महाविद्यालयांच्यासाठी देण्याचाही कॅबिनेटवर निर्णय झाला। निर्णय झाला, आता त्याची प्रक्रिया मागच्या बुधवारी झाला ना, तर ती प्रक्रिया सुरू होईल। त्याला महिन्या 2 महिन्यात ती प्रक्रिया पूर्ण होईल। शेती महामंडळ तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आणि रविवारी आपल्या तालुक्याच्या प्रमुख सगळ्या मंडळींना त्याची माहिती देणार आहोत। एक जस्ट मी तुमच्या कानावर विषय घातला हा झाला पहिला भाग। आता आजची जी आपले बैठक आहे तर याच्यामध्ये गेल्या महिन्याभराच्या पासून आपल्या मालेगावचे जे माजी सैनिक महोदय आहेत त्यांनी ज्या पद्धतीने आता कोरोनाचं संकट जगाच्या पाठीवर आहे तर कोरोनाचा प्रतिकार करावा आणि त्याच्यासोबतच म्हणजे लहान बाल मुलांच्या पासून तर ज्येष्ठांच्या पर्यंत देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून एक कवायत त्यांनी कार्यक्रम निश्चित केला। आपल्या मालेगावचे भाऊसार अमित भाऊसार म्हणून आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि महिनाभर प्रॅक्टिस करून ही कवायत त्यांनी आखली। त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश आहे की शरीर सुदृढ असलं पाहिजे, त्याच्यासोबतच कोरोनाच्या संदर्भामध्ये संदेश देणारा सगळी ऍक्टिव्हिटीज त्याच्यात त्यांनी नमूद केलेली आहे। साधारणतः 136
36-37 वयाच्या माजी सैनिक महोदयांच्या पासून तर आता शेवाळे साहेबांचं वय 74 आहे. 74 वयाच्या पर्यंतच्या माजी सैनिकांच्या पर्यंत ही सर्व देशभक्तीपर गीतांवर कवायत त्यांनी सेट केली. किती लोक आहेत? आताच्या घडीला 45 कल्पना अशी आहे की ही प्रॅक्टिस 1 महिनाभर केल्याच्या नंतर गेल्या आठवड्याभराच्या पासून ते शहराच्या विविध भागात ती कवायती करून दाखवत आहे. त्या परिसरातले नागरिक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आणखी पुढचा आठवडा हा उपक्रम सगळ्या मालेगाव शहरामध्ये सुरू राहील. वेगवेगळ्या भागामध्ये ते कवायत करून दाखवतील आणि पुढच्या हा आठवड्याच्या नंतर माजी सैनिक 3-5 लोकांच्या टीम तयार करून ते त्या भागातल्या लहानांच्या पासून तर ज्येष्ठांच्या पर्यंत त्या कवायती ते शिकवतील. सर्व माजी सैनिक बांधवांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे ज्या पद्धतीने देशाचं संरक्षण करण्याचं एक महान कार्य त्यांनी पार पाडलेलं आहे. त्याच्या निवृत्तीच्या नंतरही समाजाची आणि आपल्या देशवासियांची नागरिकांची आरोग्याची ते काळजी घेत आहेत. त्यांचा हा कार्यक्रम एक मर्यादित फिजिकल डिस्टन्स जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करून उद्या सकाळी 6:30 वाजता आपल्या पोलीस परेड ग्राउंडवर त्यांनी आयोजित केलेला आहे. माजी सैनिक संगठन का अध्यक्ष सूबेदार रिटायर्ड LK शेवाड़े, हम 45 माजी सैनिक लेकर भूसे साहब के गाइडेंस से हमें एक ऐसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिला है कि हम कोरोना के माध्यम से या नौजवान तरुणों को व्यायाम को सिखाने के लिए हमने एक ऐसा प्रोग्राम बनाया है और देशभक्ति पर गीतों पर एक व्यायाम रखा है. वो सब मालेगांव की पब्लिक ने देखकर उसका अनुकरण करना चाहिए और अपना शरीर सुदृढ़ रखना चाहिए. जो कि कोविड-19 में जिसका शरीर सुदृढ़ नहीं है वो स्वर्गवासी हो गए. इसलिए मैं मालेगांव के आवाम से विनंती करता हूँ कि कल जो प्रैक्टिस हम कर रहे हैं उनको देखकर आप अपने घरों में भी ये प्रैक्टिस कर सकते हैं और स्पेशल डिस्टेंस रख के आप कल प्रोग्राम के लिए आइए और हमारा कार्यक्रम देखिए. हमारे सैनिक 35 से लेकर 74 तक सैनिक वो व्यायाम कर रहे हैं और उस व्यायाम के आगे हम स्कूलों में भी ये प्रैक्टिस कराएंगे, जिसे 15 अगस्त या 26 जनवरी के टाइम पर ये व्यायाम हर स्कूल में होगा और डेली भी होगा. तो भी हमें कोई उसमें ये नहीं है. तो सब पब्लिक ने ये करना चाहिए, इतना मैं कहता हूँ. और कल का प्रोग्राम आप सब ने देखना चाहिए, ये मैं सब मालेगांव वासियों को विनंती करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र.